स्वामी समर्थ. डॉक्टर राखी आपल्याला बुधवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आली आहे. उद्या बुधवार आणि गणेशजीचा बुद्धीच्या देवताचा वार, तर उद्या आपल्याला सूर्याला जल देऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन गणपतीला दुर्वा आणि लाल फुले व्हायचे आहे. ते जर तुम्हाला सिद्धिविनायकला किंवा जवळपासच्या गणेश मंदिराला जाता आलं तरी जा. उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे. उद्या आहे पौर्णिमा म्हणजे चंद्रमा. ज्यांचा चंद्र वीक आहे त्यांच्यासाठी खूपच चांगला, आणि ज्यांचा नाही तरीसुद्धा त्यांनी उद्या दूध घालून आपलं स्नान करायचं आहे. जर गंगाजल असेल तर गंगाजलने तुम्ही स्नान करायचं आहे. आपला उंबरठा गंगाजल किंवा दुधाने स्वच्छ करायचा आहे. त्याला हळदी कुंकू आणि रांगोळी पांढरी काढायची आहे. त्याचप्रमाणे शंकराला तुम्ही दुधाचं अर्पण करा. दह्याने तुम्ही त्यांना स्नान करू शकता. त्याचप्रमाणे गोडधोडमध्ये खीर, पांढरी खीर, पांढऱ्या मिठाया तुम्ही देवाला देऊ शकता. उद्या दानाचं तितकंच महत्त्व आहे. तर उद्या तुम्ही तांदूळ दान करा, पांढऱ्या मिठाई दान करा, पांढऱ्या वस्तू दान करा. उद्या पौर्णिमा असल्यामुळे एखाद्या सवाशिणीची तुम्ही ओटीही भरा. रात्री चंद्राला दुधाचं आणि पाणीचं अर्घ द्या, त्यांची आरती करा. आणि चंद्रमा, ज्यांचा चंद्रमा फार वीक आहे आणि सगळ्यांनीच चंद्राच्या सायेमध्ये तुम्ही थोडा वेळ राहा. जिथे चंद्र दिसतो तिथे तुम्ही थोडा वेळ आपलं मेडिटेशन करा, किंवा म्हणतात ना मून वॉक ते करा, ज्याच्याने चंद्राची पूर्ण छाया तुमच्यावर येईल आणि तुमची जी शारीरिक हे आहे त्याच्यावर त्याचा खूप चांगला परिणाम आहे. डोक्याच्या मस्तकावर जेव्हा चंद्राची किरणं पडतात तेव्हा डोकं शांत होतं आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये चांगले वाइब्स होतात. अशा प्रकारे चंद्रामध्ये तुम्ही थोडा वेळ उभे राहा आणि तुम्ही उद्याचा दिवस छानपैकी साजरा करा. उद्या पौर्णिमा आहे, खूप मोठी पौर्णिमा आहे. कुंभमेळा आहे. जे कुंभमेळ्याला जात आहे तर तिकडे ते स्नान करतीलच, त्यांना त्यांचं ते पुण्य मिळणारच आहे. पण आपण पण इथून छोट्या छोट्या गोष्टी करून आपलं पुण्य आपल्या पदरात पाडून घ्या. श्री स्वामी समर्थ.